एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। परिवार हा बाटगा परिवार आहे। ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना न्याय दिला, मुख्यमंत्री बनवलं, त्यांच्याच ताटामध्ये विस्तार टाकण्याचं काम केलेलं आहे। आता भाजपमध्ये जो त्याचा नवीन बाप निर्माण झालेला देवेंद्र फडणवीस नावाचा, स्वतःच्या बापाला विसरला, शिवसेना प्रमुखांना विसरला, आता वरा जयंतीकाराचा घाट घातलेला आहे। हा जनतेने त्यांना कोकणाने निवडून दिले जनतेचे कामं करण्यासाठी, परंतु राणे राहू द्या, राणेचा वडील राहू द्या, नारायण राणे राहू द्या, यांना सवय आहे उकडण्यामध्ये लोळाचं। ज्यांची पूर्वाश्रम ज्या नारायण राणेने चेंबूरमध्ये ज्याची सुरुवात 2 नोव्हेंबर धंद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि ह्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हिंदुत्व शिकवतात। हा नकली नेपाळी एक भगवत टावेल घालून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देश धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्व शिकवलेलं आहे आणि ह्या डुकराचा राणे परिवार जे हे डुकराचा परिवार आहे, हे डुकर त्यांनी वरा जयंती न करता स्वतःच्या घरामध्ये डुकरं पळावा, डुकराची जयंती करा। मध्ये देवाने वराचा अवतार घेतला होता, परंतु हा कोकणातला वरा कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा घाणच निघत असते आणि तो वरा जयंती साजरी करायला लागला आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। असला मंत्री, बिनकामाचा मंत्री, फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी शिवसेनेवर गरळ ओकतो, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावतो आणि अशा विघातक मंत्र्याला खरं तर घरी बसवलं पाहिजे। परंतु हा वराची जयंती साजरी करायला आहे। आम्ही म्हणतो की हा डुक्कर आहे आणि हा डुक्कर घाणीत लोळणार आहे, त्यामुळे आज शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वरा जयंती साजरी केली।